मरीची पीडा. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, फारोकडे जाऊन सांग, इब्रियांचा देव परमेश्वर असे सांगतो की माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यास जाऊ द्यावे. तू त्यास जाऊ देणार नाहीस आणि त्यास अजूनही अडवून ठेविशील तर पहा, घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे, शेरडे, मेंढरे ही जी तुझी जनावरे रानात आहेत त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल. भयंकर मरी उद्भवेल. इस्रायलांची गुरेढोरे आणि मिसर्यांची गुरेढोरे यांच्यामध्ये परमेश्वर भेद राखील. इस्रायल लोकांचे एकही जनावर मरावयाचे नाही. मग परमेश्वराने वेळ ठरविला आणि म्हटले की उद्या परमेश्वर या देशात ही गोष्ट करील. दुसऱ्या दिवशी परमेश्वराने ही गोष्ट केली आणि मिसर देशातील सर्व जनावरे मेली. तथापि इस्रायल लोकांच्या जनावरांपैकी एकही मेले नाही. फारोने माणसे पाठविली, तो पहा, इस्रायल लोकांच्या जनावरांपैकी एकही मेले नव्हते. तथापि फारोचे मन कठीणच राहिले आणि त्याने लोकांस जाऊ दिले नाही. गळवांची पीडा. नंतर परमेश्वराने मोशे व अहरोन यास सांगितले की भट्टीतली ओंजळभर राख घेऊन मोशेने फारोच्या समक्ष आकाशाकडे उधळावी. मग तिचा धुरळा होऊन मिसर देशभर पसरेल आणि सगळ्या मिसर देशातील मनुष्ये व गुरे यास त्यामुळे फोड येऊन गळवे होतील. ते भट्टीतली राख घेऊन फारो पुढे उभे राहिले. मोशेने ती आकाशाकडे उधळली तेव्हा तिच्या योगे मनुष्ये व गुरे यास फोड येऊन गळवे झाली. गळवांमुळे जादूगारांना मोशे पुढे उभे राहावे ना, कारण जादूगार व सर्व मिसरी लोक यास गळवे आली होती. तथापि परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि परमेश्वराने मोशेला म्हटले होते त्याप्रमाणे तो त्यांचे म्हणणे ऐकेना. गारांची पीडा. परमेश्वर मोशेला म्हणाला, पहाटेस उठून फारो पुढे उभा राहा आणि त्याला सांग, इब्रियांचा देव परमेश्वर असे म्हणतो की माझ्या लोकांनी माझी सेवा करावी म्हणून त्यास जाऊ द्यावे. नाहीतर ह्या खेपेस मी सर्व प्रकारच्या पीडा तुझ्या हृदयावर, तुझ्या सेवकांवर व तुझ्या प्रजेवर पाठवितो, म्हणजे अखिल पृथ्वीवर माझ्यासारखा दुसरा कोणी नाही हे तुला त्यावरून कळेल. कारण आतापर्यंत मी आपला हात उगारून तुझ्यावर व तुझ्या प्रजेवर मरीचा प्रहार केला असता आणि पृथ्वीवरून तुझा उच्छेद झाला असता. तथापि मी तुला आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव साऱ्या पृथ्वीवर प्रगट व्हावे यासाठीच मी तुला राखिले आहे. तू अद्यापि माझ्या लोकांशी चढेलपणाने वागून त्यास जाऊ देत नाहीस काय? पहा, उद्या यावेळेस मी गारांची अशी भयंकर वृष्टी करीन की मिसरी राष्ट्राची स्थापना झाल्यापासून आजवर तशी वृष्टी झाली नाही. तर आता माणसे पाठवून रानातून तुझी जनावरे व दुसरे जे काही रानात असेल ते आण. जी माणसे व गुरे घरी आसऱ्यास न आणल्यामुळे रानात सापडतील त्यांच्यावर गारांची झोड पडून ती मरतील. फारोच्या सेवकांपैकी ज्याला परमेश्वराच्या सांगण्याची भीती वाटली त्याने आपले दास व जनावरे पळवीत घरी आणली, आणि ज्याने परमेश्वराच्या सांगण्याची पर्वा केली नाही त्याने आपले दास व जनावरे रानात राहू दिली. मग परमेश्वर मोशेस म्हणाला, तू आपला हात आकाशाकडे उगार, म्हणजे सर्व मिसर देशावर गारांची वृष्टी होईल. मिसर देशातील मनुष्यांवर, गुरांवर व शेतातील प्रत्येक वनस्पतीवरती होईल. मोशेने आपली काठी आकाशाकडे उगारिली तेव्हा परमेश्वराने मेघगर्जना व गारांची वृष्टी केली आणि अग्नीचा लोळ जमिनीकडे येऊ लागला. या प्रकारे परमेश्वराने मिसर देशावर गारांचा वर्षाव केला. ह्याप्रमाणे गारा पडत असता मधून मधून अग्नीचा लोळ दिसत होता. ही गारांची वृष्टी एवढी भारी होती की मिसरी राष्ट्राची स्थापना झाल्यापासून त्यात कुठेही तशी कधी झाली नव्हती. सर्व मिसर देशात मनुष्ये, गुरेढोरे वगैरे जे काही वनात होते त्या सर्वांवर गारांचा मारा झाला. शेतातील सर्व वनस्पतींवर मारा झाला आणि वनातील सर्व वृक्ष मोडून गेले. मात्र गोशेन प्रांतात इस्रायल लोक राहत होते तेथे मुळीच गारा पडल्या नाहीत. तेव्हा फारोने मोशे व अहरोन यास बोलावून आणून म्हटले, मी या खेपेस पाप केले आहे. परमेश्वर न्यायी आहे आणि मी व माझी प्रजा अपराधी आहो. तुम्ही परमेश्वराची विनवणी करा. ही प्रचंड मेघगर्जना व गारांची वृष्टी झाली आहे तेवढी पुरे,
मी तुम्हास जाऊ देतो. तुम्हाला इतःपर राहावयाला नको. मोशे त्यास म्हणाला, मी नगराबाहेर गेलो की परमेश्वराकडे आपले हात पसरीन, तेव्हा मेघगर्जना बंद होईल व गारा पडावयाच्या नाहीत. यावरून तुला कळेल की पृथ्वी परमेश्वराची आहे. तथापि हे मला ठाऊक आहे की अजूनही तू आणि तुझे सेवक परमेश्वर देव याला भीत नाहीत. त्या समयी जवस व सातू यांचा नाश झाला, कारण सातू निसवले होते आणि जवसाला बोंडे आली होती. पण गहू व काठ्या गहू यांचा नाश झाला नाही, कारण ते अद्याप फारसे वाढले नव्हते. मोशे फारोजवळून निघून नगराबाहेर गेला आणि परमेश्वराकडे त्याने आपले हात पसरले, तेव्हा मेघगर्जना व गारा बंद झाल्या व पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी होण्याची थांबली. गारा व मेघगर्जना ही बंद झाली असे पाहून फारोने व त्याच्या सेवकांनी आपले मन कठीण करून पुन्हा पाप केले. फारोचे मन कठीण झाले व त्याने इस्रायल लोकांस जाऊ दिले नाही. परमेश्वराने मोशेच्या द्वारे असे सांगितलेच होते,